नमस्कार मित्रांनो, 5 वर्ष अगोदर मी या हिमालयासमध्ये पहिल्यांदा एक बाईक चालवली, ती म्हणजे हिमालयन. लडाखला हिमालयन चालवून तिच्या अशा प्रेमात पडलो की विचार केला आता नेक्स्ट बाईक घेणार तर हिमालयनच. म्हणजे विचार करा ना यार तुम्ही, ही गाडी रस्त्यावर एवढी स्मूथ चालते, दगडांमध्ये तीही मस्त चालत होती आणि पाण्यातून तर तिने आम्हाला मस्त एकदम इझिली बाहेर काढलं. आणि जिथे रस्ता नव्हता ना तिथेही ती एकदम भारी चालत होती. असं वाटतच नव्हतं की ते रस्त्याने आणि आम्ही कुठेतरी भलतीकडे चालतोय. तर खूप मजा आली चालवून. पिलियन जो बसलेला ना मागे, त्यानेही कधी कंप्लेंट नाही केली की बॅक पेन होते आणि कम्फर्टेबल नाही आहे. तर पिलियनसाठीही खूप चांगली होती गाडी ती. आणि एवढ्या कमी ऑक्सिजनमध्ये तिने एवढा चांगला परफॉर्मन्स दिला आणि एवढी मस्त चालली, तर अजून काय पाहिजे तुम्हाला एका बाईककडून. तर फायनली आता 5 वर्षानंतर तो टाईम आला आहे आणि ती गाडी तर आता ओल्ड मॉडेल झाला जो आपण व्हिडिओमध्ये बघतोय. तर ह्याचा आता विकसित रूप आला आहे मार्केटमध्ये, तो तर त्याच्याहून पॉवरफुल आहे आणि चांगला आहे. मी टेस्ट राईड करून बघितली, मस्त एकदम मजा आली. सो येस, आता आपण डायरेक्ट डिलेव्हरीलाच जाऊया. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे रामनवमी आणि आज आपल्या येणार आहे घरी माझी फेवरेट बाईक. पुढे बघा तुम्ही आता कुठली बाईक येते, त्याच्या टायटलवरून तर कळलंच असेल. पण येस, खूप खुश आहे मी. फायनली बाईक येते आणि गुढीपाडवाला ॲक्च्युली येणार होती, पण ठीक आहे, होतात गोष्टी. आज रामनवमी आहे, आजही चांगला मुहूर्त आहे. तर आता आपण निघूया. पहिले हार आणि ते सगळं घ्यायचं आहे, पेढे आणि काय आहे, नारळ. यस, तर डायरेक्ट आपण आता शोरूममध्ये भेटूया. चला. पोचलोय शोरूमला. आता आपल्याला डिलिव्हरी घ्यायची आहे आणि हे बघा तुम्हाला शोरूम दाखवतो, त्याच्यानं तुम्हाला सगळाच अंदाज येईल काय आहे. आणि हे बघा, हा शोरूम बघा. मने आला इकडे, बाकी सगळे येतात हळूहळू. यो ब्रो. यस यस, येतात आता. प्रशांत देणार आहे वाटतं आणि माहित नाही अजून कोण आहे. सो आता तुमची फॅमिली पण येते पाठवून. मी जरा सगळं ते आपलं घ्यायचं होतं ते घेतलं, चेहऱ्यावरून येत आहे. आता कसं आहे, एकदम पाठी शोरूम आणि मी. आता आपल्याला डिलिव्हरी घ्यायची आहे. गाडी बघूया आपली आली आहे, त्याचं काम चालू आहे. लेट्स सी. मित्रांनो, निखिल येतोय म्हणून आम्ही वाट बघतोय. तोपर्यंत आपण बाईक बघूया. इथे बघा किती आहेत बाईक्स. ही हंटर आहे, ही कुठली आहे, GT, कॉन्टिनेंटल GT गाडी बघा. सगळ्या डिलिव्हरीच्याच गाड्या आहेत. तुम्ही लोक वाट बघतायत आणि बाकीच्या लोकांची डिलिव्हरी चालू आहे अजून. सर बरेच लोक आहेत, ते मला वाटतं 50 गाड्या तरी असतील आजच. फायनली तो दिवस आलेला आहे. कैसा लग रहा है आपको? मस्त, एकदम मजा आ गया. देखा क्या मैचिंग, देखा क्या मैचिंग, फुल कलर मैचिंग, कलर मैचिंग किया है भाई. मजा आली. फायनली झाली, आपली डिलिव्हरी झालेली आहे. येस येस, आणि व्हिडिओज काढून पण झाले. बरेच व्हिडिओज काढले बघू. आता गाडी बंद करायची लक्षात ठेवावं लागेल. मजा आ गया बाय. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे आमच्या घरात आणि इकडे आता पब्लिक जमली आहे, फुल पार्टी मोड.
नॉक्स गेला आहे गाडी घेऊन टेस्ट राईड गेला थांबा येतोय यो 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 अरे 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 काय बोलतायत हां नाही भाई नाही भाई पहिला इथं नाही चाहिए विली नको भाई नको पहिल्याच दिवशी नको ए ब्रो चला आता पार्किंगला लावायचा मेहनत आहे पार्टीचा टाइम आलेला आहे बघा सगळे मस्त खात आहेत एकदम मिसळ भाजी हे कळणार नाही तुम्हाला एक पाव भाजी पण आपण मिसळ भाजी म्हणून खाऊया येस मग नॉक्स कसं वाटलं तुला गाडी चालू अरे एक नंबर गाडी एकदम आपण जी हिमालयन ह्याला चालवलेली लडाखला त्याविषयी खूपच डिफरंट आणि मस्त आहे एक नंबर गाडी आणि ह्याला मनात खूपच चालवली ना गाडी मस्त एकदम जुन्या मेलरपेक्षा तर मस्तच एकदम आणि वेट जरा जास्त आहे वेट जास्त आहे जरा नाही जास्तच जास्त आम्ही बोट टेकून गाडी चालवली बोट अशी टेकून गाडी प्रशांतने चालवली नव्हती ना जुनी हिमालयन तू जुनी हिमालयन नाही चालवली ना डायरेक्ट हिवाली चालवली डायरेक्ट नवीन मग त्याला भारी वाटली तो पहिले बोलत होता मला की अरे यार कशी चालू गाडी यार माझी तेवढी हाईट नाही आहे हे ते आणि जेव्हा चालवायला घेतली तेव्हा मजा आली त्याला अरे भारी वाटतं रे भारी वाटते हा हंटर लाईनीवर आहे तू बघून माझ्यावर राहणार तर असंच होणार आहे तू चालेल का उत्कर्ष पण मागचा एक्सपिरियन्स आहे ना पिलियन एक्सपिरियन्स असं हां आता पिल्लूला बसलेला ना पिल्ल्यांमुळेच मी गाडी निवडली नाही पहिले कसं होतं 390 ॲडव्हेंचर सगळे बोलत होते गाडी पण त्याला पिल्ल्यांना सीटच नाही एकदम पारकुटी सीट आहे त्याच्यामध्ये बसतात नाही ना आता हा बसलेला किती म्हणजे दोघांचे बऱ्यापैकी साईज आहे आम्ही दोघं मस्त बसून आलेलो अश्विनला थोडासा राग येईल पण ठीक आहे अश्विन मोठा माणूस आहे तो बिझी आहे तो तो फक्त गाडी धुतो आणि पुण्याला डिलिव्हरी घ्यायला जातो तेव्हा त्याच्याकडे काही नसतं पुण्याला जेव्हा डिलिव्हरी असेल मुंबईतल्या डिलिव्हरीसाठी येत नाही तो त्याला विचारलं तर असं काय बोलत नाही नाव नाही देत 1 2 3 तर चला मित्रांनो आता ब्लॉग संपवायचा टाईम आला आहे व मस्त आम्ही इकडे बाईक उभी करून फोटो काढले एकदम मस्त फ्रेम भेटली आहे आणि आपली पब्लिक चालली आहे आता सगळी आपापल्या घरी चला चलो मिळते आम्ही राईड पे बाय 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 बोले बाय सायोनारा मित्रांनो ह्या बाईकवर आहे ना मला 5 वर्ष अगोदरच प्रेम झालेला आहे म्हणजे लडाखमध्ये आम्ही ही बाईक चालवलेली आणि तेव्हाच मला असं मनात भरलेलं की यार घ्यायची तर ऍडव्हेंचरस गाडी आणि ती पण हिमालयन पण तेव्हा मला तिथं स्पीडमध्ये थोडासा मला कन्सर्न होता म्हणून मी वेट केला आणि फायनली आपल्याकडे आता ही अपडेटेड हिमालयन आली आहे जिचा स्पीड आणि सगळंच जी गोष्ट मिसिंग होती ना त्या हिमालयनमध्ये ती सगळी याच्यात दिली आहे फक्त वेट वाढवला येस आणि कसं मित्रांनो ह्या बाईकसोबत माझ्याकडे अजून एक ऑप्शन होता तो होता 390 ॲडव्हेंचर जी नवीन आली होती पण मनात तर हीच भरलेली मजा तर ह्याच्यावरच येत होती ती राऊंड लाईट तो साऊंड आणि मेन म्हणजे कम्फर्टेबल म्हणजे हिची जी सीट आहे बघा ही सीट आहे ना ही एवढी कम्फर्टेबल आहे ना एकदम असा जो हा पोश्चर आहे हा
आणि बॅक सीट हे एवढं कम्फर्टेबल आहे ना की खूप म्हणजे गरजेचं आहे हा कम्फर्ट जेव्हा आपण मोठी राईड करतो तेव्हा, म्हणून मी ही सिलेक्ट केली गाडी. आता लेट्स सी, जेव्हा आपण मोठ्या राईड करू तेव्हा कळेलच किती कम्फर्टेबल आणि किती काय होत आहे. पण ऑन पेपर तरी मला वाटतंय, तिथे तर ऑन पेपरच नाही कम्फर्टेबल वाटत आहे मला, सो त्याच्यामुळे मी गेलोच नाही आणि हीच सिलेक्ट केली. मित्रांनो, आपण भेटूया आता अशाच राईड्सच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. येस, ब्लॉग एन्जॉय केला ना, मजा आली ना, बस चला.